मी वर्ग 8वीत शिकणारी विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साक्रीटोला. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, येथे उपस्थित माझे प्रमुख अतिथी आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुमच्या समोर प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीच्या या विषयावर 2 शब्द सांगत आहे. त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या जिजाऊला, त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या जिजाऊला, जिने घडविला राजा रयतेच्या, रचली स्वराज्याची गाथा, रचली स्वराज्याची गाथा. दैवतशी ती राजमाता, राजमाता जिजाऊ खरोखरच राजमाता आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रुजवले. जिजाऊंनी आपल्या संस्कारात शिवबाज घडून आणली. जिजाऊंनी शिवरायांच्या कार्यात मोलाची साथ दिली. जिजाऊंनी आपल्या कुशल बुद्धिमत्तेने शिवरायांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. जिजाऊ प्रमाणे वसा सावित्रीबाई नाही जाते. स्त्रियांच्या शिक्षणाची तूच खरी कैवारी, स्त्रियांच्या शिक्षणाची तूच खरी कैवारी. सावित्री तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी, सावित्री तुझ्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी सावित्रीबाईचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी व सावित्रीबाईचा विवाह झाला. त्या निरक्षर होत्या. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईला लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी स्त्रियांनी शिकणे हा महापाप समजले जायचे. चूल आणि मूल एवढे स्थान होते. याच नाजुमानता पण जिद्दी सावित्रीबाईची. 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी व सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई शाळेत जाताना लोकांनी विरोध केला, दगडफेक केली, शेण मारले तरी त्या डगमगल्या नाही, मागे हटल्या नाही. त्यांनी समाजसेवा केली, अनेक पुस्तके लिहिली. विधवांना, अनाथांना, शेतमजुरांना, दीनदुबळ्यांना यांना आधार दिला. सावित्रीबाईने काव्य, फुले, सुबोध, रत्नाकर यासारखी दर्जेदार पुस्तके लिहिली. सावित्रीबाईने मुलींच्या जीवनात क्रांती घडून आणली. सावित्रीबाईने एका विधवा स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेल्या यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले. 10 मार्च 1897 रोजी प्लेग रुग्णांची सेवा करता करता यांना प्लेग झाला. वयाच्या 66 वर्षी ज्ञानमाहुली काळाच्या पडद्याआड गेला. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती, स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे ती सावित्री, अमर आहे ती सावित्री. जिच्या हाती पाडण्याची दोरी, ती जगाची उधारी. शिकलेली आहे कुटुंबाला पुढेली. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. हेच नाकारून शिक्षण मूळ भरायची मक्तेदारी असलेल्या काळात सावित्रीबाईंनी राष्ट्राच्या भावी मतांना स्त्रियांच्या शिक्षणाचा ऐक्य सुरू केला आणि दलित, शूद्र, अतिशूद्र स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व समाज मनावर कोरले गेले. आज आपल्याला कल्पना करवत नाही की देशात स्त्रियांना केवळ एक भोगवस्तू समजून ज्ञानसतेपासून वंचित ठेवले गेले. त्या स्वातंत्र्य स्वाभिमानाला नाकारण्यात आले. 1848 ते वर्ष क्रांतिकारी ठरले. पुण्यातील भेडेवाड्या स्त्रियांनी शिक्षण घेत नवयुगाची सुरुवात केली. शिक्षण हेच कोणी विशिष्ट वर्गाची मालकी साधन नाही, तर तो प्रत्येकाचा हक्क आहे असा सांगून सावित्रीबाई थांबल्या नाही. शिक्षणातील ज्ञान कौशल्याच्या मातून स्त्रियांना उद्योग, व्यवसाय, नोकरी व स्वाभिमानाची नवी द्वारे खुली केली. शिक्षणाचे महत्त्व पटल्याने देशभर क्रांती झाली. जातीभेद, धर्मभेद, स्त्री पुरुष भेदाविरुद्ध क्रांतीचे जे वारे वाहू लागले यांचे श्रेय महात्मा फुल्याबरोबर सावित्रीबाई नाही जाते. चूल आणि मूल, रंधावाळा, उष्टीकाडा ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडून गगनभरारी घेतली. सावित्रीबाई या भारताच्या स्त्रियांच्या आद्य प्रणेत्या ठरल्या. शेवटी जाता जाता एवढेच म्हणतो, सावित्री तू होतीस म्हणून शूद्रांची स्त्रियांची उगवली नवी पहाट. सावित्री तू होतीस म्हणून शूद्रांची स्त्रियांची उगवली नवी पहाट. आज वाडा वस्त्यातून विकासाच्या सूर्य नांदतो आहे आज. आज वाडा वस्त्यातून विकासाच्या सूर्य नांदतो आहे आज. एवढे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करते.